अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार, तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत पार पडणार। यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा। करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये असणार। सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागले। धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा सवाल। हत्या करणाऱ्यांना फाशीवर चढवावं। भगवानगड कधी हत्येचं समर्थन करणार नाही, नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट। संतोष देशमुखांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास भगवानगड तयार। देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याची तयारी, नामदेव शास्त्री यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार। भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्रींना भेटणार। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारा। भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींचं अपहरण करून हत्या। गुजरातच्या एका खाणीत कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यानं हत्या झाल्याचा संशय। मुंबईतील जे रुग्णालयात अशोक धोडींच्या पार्थिवावर शवविच्छेदन। 3 ते 4 दिवसात अहवाल येणार। अपहरणाच्या तब्बल 11 दिवसानंतर अशोक धोडींचा मृतदेह सापडला। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचं प्रकरण। तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना। दरेकरांच्या आरोपानंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। सोन्याच्या दरात पुन्हा 1000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर जीएसटीसह 85,181 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर। पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये। 100 दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक समावेश करा। महापालिकेकडील सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करा, अजितदारांच्या सूचना। 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईतील एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार। नवीन जलवाहिनी सुरू करण्यासाठी 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार। भारतीय महिला संघ अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत। उपांत्य सामन्यात इंग्लंडवर 9 गडी राखून विजय। 2 फेब्रुवारीला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत। इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारत 3-1 ने विजयी आघाडीवर। चौथ्या टी20 सामन्यात भारताचा 15 धावांनी विजय।